महापौर महायुतीचाच हा राग भाजपचे नेते मुंबईत आळवत असले तरी दिल्लीत मात्र भाजप नेतृत्वाकडे राज्यातल्या नेत्यांनी शिवसेनेसंदर्भात तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती समोर येते। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसानच झालं असा तक्रारीचा सूर राज्यातल्या भाजप नेत्यांनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींसमोर आळवल्याची माहिती आहे। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला। शिंदेंची मुंबईतली कामगिरी निराशाजनक होती। भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपनं 100हून अधिक जागा जिंकल्या असत्या असं वास्तव केंद्रातल्या नेत्यांकडे राज्यातल्या नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे। तसंच एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही राज्यातल्या भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भाजपने 135 जागा लढवत 89 जिंकल्या तर शिंदेंनी 90 जागा लढवून केवळ 29 जागा जिंकल्या। त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अभिषेक, महापौर पदाचा तिढा अजून सुटलेला नाहीये, तोच दिल्लीमध्ये आता महायुतीतल्या कुरबुरी पोहोचायला सुरुवात झाली आहे। काय म्हणणं आहे राज्यातल्या भाजप नेत्यांचं? एकूण भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड ही आपल्याला आज होताना पाहायला मिळणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यातले सर्वच प्रमुख नेते हे आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळत आहेत। तर त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतलं मिळालेलं यश असेल किंवा मग एकूणच ज्या अडचणी त्यांना आलेल्या आहेत त्या केंद्रीय नेतृत्वासमोर राज्यातल्या नेत्यांकडनं बोलून दाखवलेल्या आहेत। तर एकूणच मुंबईतली जर का परिस्थिती पाहायची तर कुठेतरी अधिक जागा ह्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं घेण्यात आल्यामुळे एकूणच महायुतीच्या स्ट्राईक रेटवर कुठेतरी परिणाम होताना दिसलेला आहे आणि ही गोष्ट देखील केंद्रीय नेतृत्वासमोर राज्यातल्या नेतृत्वानं मांडल्याचं कळतं आहे। प्रामुख्यानं पाहायचं तर सगळ्यात आधी भाजपकडनं शिवसेनेला फक्त 52 जागांचा प्रस्ताव दिलेला होता, मात्र शेवटपर्यंत जात कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्याकडनं 90 जागांपर्यंत मागणी जी आहे ती करण्यात आलेली होती आणि 90 जागा मिळवण्यामध्ये देखील यश मिळताना आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। मात्र ज्या प्रकारे जागा मिळाल्या एकनाथ शिंदे यांना त्या प्रकारचा परफॉर्मन्स, त्या प्रकारची कामगिरी ही एकनाथ शिंदे यांची शिवसेना करू नाही शकली आणि त्यामुळेच कुठेतरी नाराजी देखील राज्यातल्या नेतृत्वाकडनं केंद्रीय नेतृत्वाला बोलून दाखवल्याचं आपल्याला कळतं आहे। एकूणच जर का भाजपकडनं अधिक जागा लढवल्या गेलेल्या असतात तर 100हून अधिक जागा ह्या भाजपला देखील मिळालेल्या असतात आणि एकूणच बहुमतावर आलेलं बहुमत जरी का असलं तरी काठावर पास आपल्याला महायुती झालेली दिसते आहे आणि त्याचाच एकूण परिणाम कुठेतरी आत्ताच्या या सौदेबाजीला देखील आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। प्रामुख्यानं सध्याला पाहायचं तर हॉटेल पॉलिटिक्सवर कुठेतरी नाराजी देखील या संदर्भात बोलून दाखवल्या गेल्याचं देखील कळतं आहे। एकूणच जे नगरसेवक पाहायचे तर ते सध्याला आपल्याला मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर देखील राज्यातल्या नेतृत्वाकडनं केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करण्यात आल्याचं कळतं आहे। एकूणच नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसंदर्भात तक्रारी केलेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांची मुंबईतली कामगिरी ही निराशाजनक असल्याचं मुंबईतल्या भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे सांगितलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।